स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आज 15 ऑगस्ट रोजी काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा सांगोला यांचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या शुभारंभ सोहळ्यास तनाळी मठाचे मठाधिपती शिवाजी महाराज, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, नगराध्यक्ष आनंदा माने तसेच काळंबादेवी बँकेचे संस्थापक अध्यक्ष रमेश आप्पा घाडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाखेचा शुभारंभ करण्यात आला। गोरगरीब कष्टकरी आणि शेतकरी बांधवांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासार्ह आर्थिक संस्था उभी राहावी या उद्देशाने काळंबादेवी बँकेची स्थापना करण्यात आली असल्याचे संस्थापक अध्यक्ष रमेश आप्पा घाडगे यांनी सांगितले। ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन बँकेच्या माध्यमातून विविध योजना आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सांगोला शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांनी काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीशी संपर्क साधून उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। त्यामुळे सांगोला परिसरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी काळंबादेवी बँकेची नवीन शाखा आर्थिक आधाराचा विश्वासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। उजळले भाग्य आता उगी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ जोडला। संतांचं आपल्याला त्या ठिकाणी दर्शन होतं, म्हणून आज या ठिकाणी काळंबा देवी लिमिटेड या शाखेच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी संतांचा त्या ठिकाणी आशीर्वाद, संत चरण रज लागत असज वासनेचे बीज जळून जाई, म्हणून आज जे उद्घाटन झालेलं आहे ते संतांच्या त्या ठिकाणी असते झालेलं आहे। माननीय श्री रमेश आप्पा बाबूराव घाडगे संस्थापक चेअरमन संस्थापक आहेत, त्यांनी या ठिकाणी संस्था या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा केलेली आहे। आज ह्या ठिकाणी मी आवाहन करीत आहे सर्व सांगोला तालुक्यातली खेड्यावाडीतील सर्वांनी, ग्रामीण भागातली सर्वांनी या ठिकाणी काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं चेअरमन स्वतः बोलत आहे। आज या ठिकाणी सांगोला शहरामध्ये शाखेचं उद्घाटन माननीय श्री शिवाजी महाराज मठाधिपती तनेरी मठ यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झालेलं आहे। या सांगोला शहरामध्ये विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक आबा साळुंखे यांच्या हस्ते आज हा संपन्न उद्घाटन समारंभ संपन्न पार पडलेला आहे। मी सांगोलकरांना एकच आश्वासित करतो की ज्या ज्या ठिकाणी संस्था माझी शाखा आहे त्या ठिकाणी आदर्श पद्धतीनं लोकांना विश्वासात घेऊन, संचालकांना, सल्लागार कमिटीला विश्वासात घेऊन गोरगरिबाच्या जनतेच्या हितासाठी आणि फेरीवाले असेल, सोनेदारांवाले असेल, ठेवीदारांच्या विश्वासात पात्र राहण्यासाठी आटोकाट मी प्रयत्न करत असतो। आज माझ्या प्रत्येक शाखेचं उद्घाटन हे विविध मान्यवरांच्या पेक्षा मठाधिपती जे आहेत त्यांच्याच हस्ते झालेलं आहे। त्यांच्या पावन स्पर्शानं माझ्या ह्या संस्था चांगल्याच चालत आहे आणि त्याला कुठं गालबोट लागेल असं कुठलंही काम माझ्या हातून घडणार नाही, एवढे मी सांगोलकरांना ग्वाही देतो। आणि ज्या महाराजांच्या हस्ते जे उद्घाटन झालेलं आहे त्या महाराजांच्या नावाला कुठेही गालबोट लागून देणार नाही हे मी प्रार्थना पहिल्यांदा सांगतो। सांगोलकरांना माझी एक विनंती आहे की ही बँक, ही संस्था तुमची समजून तुम्ही माझ्या बँकेमध्ये आर्थिक व्यवहार, डिपॉझिट असू द्या, सोने तारण असू द्या, कर्ज असू द्या किंवा इतर अनेक काही ज्या अडचणी असतील, सुखदुःखाच्या वेळेला सुद्धा माझे कर्मचारी, सल्लागार कमिटी तुमच्या सांगोलकराच्या ह्यात पात्र राहतील एवढी मी ग्वाही देतो। आणि ज्या हेतून पंढरपूर शाखेच्या जे लॉकर सुविधा आहे, आज तिथं सुद्धा जमीन घेतलेली आहे, 2 गुंठ आणखी घ्यायचं चाललेलं आहे, लॉकर सुविधा झाल्या, तशीच लॉकर सुविधा या सांगोला शहरामध्ये व्हावी आणि ती मला ताकद या सांगोलकरांनी द्यावी। त्या पद्धतीनं महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा राहावा आणि विठ्ठल चरणी मी एकच प्रार्थना करतो की अशा पद्धतीनं संस्था माझी चालावी आणि महाराजांनी दिलेला आशीर्वाद कायमस्वरूपी पांडुरंगाला साक्षी ठेवून
हा माझा संपन्न सोहळा पार पडलेला आहे. मी आलेल्या विविध मान्यवरांचं, सगळ्या मान्यवरांचं मी मनपूर्वक सगळ्यांचा मी धन्यवाद मानतो. या छोट्याशा कार्यकर्त्याच्या पाठीशी एवढा मोठा जनसमुदाय सांगोला शहरामध्ये मला मिळाला, चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून मी पांडुरंग सर मी हे अर्पण करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. आज 15 ऑगस्ट 2026 या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ प्रसंगी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये कुठं सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील तळमावळ या गावावरून आलेली ही एक काळंबादेवी कोऑप क्रेडिट सोसायटी या शाखेचं 9व्या शाखेचं उद्घाटन सांगोला इथे होत आहे. तरी मी सांगोला व सांगोला परिसरातील सर्व तमाम नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की सातारमधून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याचा लौकिक ऐकून, तालुक्याची एक पत ऐकून जे आलेली संस्था आहे त्यांच्या अपेक्षेला पात्र राहून आपण या बँकेशी आपले आर्थिक व्यवहार नित्य कायमचे अर्ध्या रात्री सुद्धा आपल्या गरजा पूर्ण होतील अशा प्रकारचे चेअरमन साहेबांनी तर ग्वाही दिलेले आहे. किंवा याच्याही अगोदर त्यांच्या जे कार्यपद्धती आहे किंवा एक आपल्या घरातलाच सदस्य या नात्यानं प्रत्येकाशी एक कुटुंब या नात्यानं वावरणारा यांचा हा संचालक मंडळ किंवा कर्मचारी स्टॉप आहे. आणि या सगळ्याच कर्मचारी आणि संचालक मंडळ हे विश्वासाला पात्र राहतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला की इथं शाखा चांगली जोमात चालेल तर त्या विश्वासाला आपण या ठिकाणी सहकार्य करून विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे आपण हे सहकार्य करून त्या सहकार्यातून आपलीही समृद्धी करायचे आणि त्यांनाही आपल्याला इथं आल्याच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. एवढं या तालुक्यातील व परिसरातील जनतेला आवाहन करून माझे 2 शब्द मी संपवतो. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा उद्घाटन समारंभ सोहळा झालेला आहे. या सोहळ्यामध्ये मठाधिपती शिवाजी महाराज स्वामींनी याचं उद्घाटन केलं. प्रमुख पाहुणे म्हणून आपले आजी माजी आमदार दोन्ही होते. या संस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या दाम दुप्पट, दाम दीडपट आणि मुदत ठेवी योजना आहे त्या योजनांचा सर्व सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आजच्या या उद्घाटना दिवशी मी या संस्थेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या उद्घाटन समारंभ निमित्त देवकते परिवारातर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.